चांगली अद्दल घडवायची यासनी. मम्मी ते ज्याच्याकडे जमीन घाणवट टाकल्या तो माणूस तुझ्या ओळखीचाच आहे. त्याला सांग काही बी झालं तरी जमीन यांना परत देऊ नगस म्हणाव. व्याज वाढव, काय तर गपला कर, काही बी कर म्हणाव, पण यांच्या हातात जमीन परत नाही आली पाहिजे. मग बघ कसा माज उतरतोय यांचा. अगं खुळी झालीस काय? असं करून काय मिळणार आहे तुला? आमासनी काय बी नाही मिळालं तरी चालतंय, पण यांना काय मिळू देणार नाही आम्ही. नंदुडे तुझं डोसकं जरा ताळ्यावर ठेव. नसता राग दावून स्वतःलाच गोत्यात आणशील की ग. पैसे दिल्यावर जमीन परत द्यावीच लागणार माझ्या माणसाला. पण जमीन यांच्या हातात परत नाही आली पाहिजे म्हणजे नाही आली पाहिजे. वहिनी आत येऊ काय? हा राणा भाऊजी या की. महत्वाचा फोन चालला होता काय? हा ते आपलं आपल्या जमिनीचंच बोलत होतो बघा. अहो त्या माणसाला पैसे परत केले की त्याच्या जवळ जमीन परत नाही राहिली पाहिजे असं सांगत होतो. मम्मी आहे फोनवर. काय योगा योगा आहे बघा. मी बी त्यासाठी चालतो. तुमच्या मम्मीचा माणूस आहे ना व, त्यासनी सांगा की आपली जमीन परत करायला. अहो होय राणा भाऊजी, तेच चाललं होतं बघा फोनवर, तेच बोलत होतो खरं. राणा भाऊजी तो माणूस का नाही लई लबाड आहे बर का. जमीन परत करताना काकू करणार, आधीच समजा ताबा घेऊन बसलाय. नाही पण तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही जमीन परत मिळवून देऊ. वहिनी माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही जमीन परत मिळवून द्याल. अहो देणारच हो. आम्ही असताना तुम्ही काय बी काळजी करू नका बघा. हा आपण उद्याच त्या माणसाकडे जाऊ आणि जमीन परत मिळवू. हा चालते. बरं जाऊ काय? चला. मम्मी गोत्यात येता येता वाचलीस बघ नंदुडे. जरा आमचं ऐकत जा. एक काम कर, ती जमीन परत मिळवून द्यायचा मोठेपणा घे. अगं घर विरोधात गेलंय तुझ्या, त्या रानाला तरी तुझ्या बाजूचा ठेव. अगं तू अडाणीस तुला त्या घरात किंमत मिळवून देईल बघ, नाहीतर काय खरं नाही बघ तुझं. बरं बरं आलंय समजा आमच्या ध्यानात. आता उद्याच त्या ठोक्याला जमीन परत मिळवून देणार आणि या घरातला मोठेपणा परत मिळवणार म्हणजे मिळवणारच. बघच तू. हा ठीक आहे. नाव घ्या. सचिन कदम. 99-271. नमस्कार. या बसा. बोला काय काम काढलं? आम्ही आमची जमीन सोडवायला आलतो. माझ्याकडं होय. गहाण टाकली काय? त्याशिवाय येतोय वय. अहो 1760 माणसं जमीन गहाण टाकतात. कुणाला म्हणून ओळखू? नाव काय आपलं? रणविजय प्रतापराव गायकवाड. नाव ऐकल्यासारखं वाटतंय. पेपर आहेत का चेक करायला पाहिजे. अहो गुंठा 2 गुंठा नाही 200 एकर घाणवटीला ठेवली होती. अहो करोडोचा व्यवहार झालाय आपल्याच्यात आणि आता लक्षात नाही होय तुमच्या. हा ह्योच तोरा. माझ्या माणसाला मारहाण केले तेच ना तुम्ही? आत्ता आले देणार. आम्ही तुमच्याकडनं घेतल्या रकमेचा चेक आणला. तेवढा घ्या, आमची जमीन आम्हाला द्या आणि व्यवहार मिटवा. तुम्ही तर एका वर्षाच्या बोलीवर जमीन गहाण टाकली होती. हो पण आता आमची पैशाची व्यवस्था झाली. पण व्याज द्यावं लागेल पूर्ण. अहो जेवढ्या दिवस वापरला तेवढ्याच देतो की. नाही असं नाही चालणार. अहो बँकेत बी मुदती आधी व्याज फेडायला गेलं तर एक्स्ट्रा फी घेतात. मी कसं सोडू? अहो धंदा आहे माझा. 10% किती होतात ते बघा आणि तेवढं द्या. म्हणजे किती? 1,20,00,000. 1% ज्यादा, नाहीतर बँकेचाच रेट आहे आपला. अहो पण आम्ही 2 महिनेही पैसे वापरले नाहीयेत.
वर्षाचं व्याज का घेताय? मग वापरा की वर्षभर. मी कुठं नाही म्हटलं. आम्हाला आमची जमीन परत पाहिजे बघा. मुद्दल आणि व्याज द्या आणि घ्या परत. मी कुठं नाही म्हणतोय. हे बघा, आम्ही तुमची मुद्दल आणि 2 महिन्याचे व्याज घेऊन आले. तुम्ही चेक घ्या ना, आमची जमीन आम्हाला परत द्या. अहो असं महिना 2 महिन्याचे व्यवहार करायला लागलो तर धंदा कसा करू. अहो पण तुम्हाला मिळणारी व्याजाची रक्कम सुद्धा काही कमी नाहीये. 20 लाख रुपये व्याज देतोय आम्ही तुम्हाला. 20 लाख तुम्हाला जादा असतील, मला नाही. वर्षाचं व्याज द्या, नाहीतर चला बाहेर. ए निघा इथून बाहेर. हो, जास्त आवाज करू नका नाही तर. सूरज, अरे बघ की कसं बोलायला लागलेत. गप्पी जरा. आपण बघूयात काय करायचं ते. आपण आधी इथून बाहेर जाऊया. अहो, पण काय पद्धत झाली काही. उगा आता इथं भांडणं नका. आधीच आपल्या मागं काय कुटाणा कमी आहे भाई. चला आपण कायदेशीर मार्गाने जाऊ. कुठल्या पण मार्गाने जावा, पण माझं व्याज द्या म्हणजे झालं. चला. राहणार. अरे तू गप कसं काय बसलास. अरे पैसे देऊन मी जमीन देत नाही म्हणजे. अरे ती व्याज मागलाय वर्षभराचं ना, आपण तसं कबूल केलंय. काय जाऊ बाई, कशाला वर्षभराची अट घालून बसला साऊ कागदपत्रात. अहो कोर्टाची केस लवकर संपली नसती तर काय. उगाच घोळ नको अहो म्हणून. पण मग आता हे समजा केवढ्यात पडलं. कुठनं देणार वरचा 80 लाख. मामांजी बी का नाही उगाच दागिन्यांवर आणि त्या गावकऱ्यांवर पैसे खर्च करत बसला. आम्ही सांगत होतो तर उलट आमचीच वरडलं. तुझं टुमणं बंद कर की आता. राहणार. अरे काय करायचं. आपण परत एकदा समजावून बघूयात का त्यांना. समजण्यातला नाही वाटत तो माणूस. नाही, जमीन मिळायला पाहिजे एवढंच माहित आहे मला. त्यासाठी आपण काय बी करू. मग तालमीतलं पैलवान घे बोलवून. अरे कसं देत नाही बघूया की. हा मामांजी आता आलं, आता तुम्ही जावा. ते काही नाही. राणा भाऊजी, तुम्हासनी जमीन परत पाहिजे का नक. हा मग आम्ही समजून सांगतो त्या माणसासनी. तू जरा गप बसतीस का. उगाच काहीतरी उलटा गोळ घालून ठेवायचे तिथं. कावीळ झालेल्या माणसाला समजा जग पिवळं दिसतंय का नाही तसं झालंय बघा तुमचं. राणा भाऊजी, तुम्हासनी जमीन पाहिजे ना बा, मग आम्ही समजून सांगतो त्याला. चालते वहिनी, तसं बी तो माणूस तुमच्या मम्मीच्या ओळखीच आहे. तुम्ही बोलून बघा. राहणार तू. थांब सूरज, आता वहिनी म्हणल्यात ना बोलून बघतोय म्हणून, मग करू दे की त्यासनी ना. आपण किती अल्पाटे मारणार कोर्टाच्या. तेच म्हणतोय आम्ही बी. राणा भाऊजी, तुम्ही काय बी काळजी करू नका, आम्ही आलो. हं? आमच्या मम्मीचा फोन आलता ना बघाल. हो आलता की. व्याज दिले की देणार जमीन परत. ठीक आहे, आता आम्ही म्हणतोय म्हणून व्याज घ्या आणि जमीन परत द्या. काय द्या. तुम्ही पैसे मिळवून बसला, माझं काय. तुम्ही शिक्षण मंत्र्यांच्या जमिनीचा व्यवहार करताय हे जरा ध्यानात ठेवा. आमच्या पप्पांचं राजकीय वजन तुम्हासनी माहितीये आणि तुमची खासगी सावकारीची प्रकरणं आम्हासनी माहितीयेत. तेव्हा बऱ्या बोलानं आमची जमीन परत द्या, नाहीतर सावकारकीच्या आरोपाखाली तपासाचा असं काय लचाण मागं लावू की पळता भुई थोडी होईल. राणा. अरे नक्की काहीतरी घोळ घालणार बघ. अरे चल की जाऊया. थांब सूरज, वहिनी म्हणल्यात ना वर. अरे तू कसला विश्वास ठेवा लागलास याच्यावर. चल लवकर. अरे बरं. ये इथं. सेटल करायचंय हे सांगितलंय ना मम्मीनं. अहो मॅडम म्हटल्या तुम्ही बोलल्यावरच करायचं. पण आता बोलायलो ना आम्ही. राणा भाऊजी, आम्ही बोललो आता साहेबांसंगट. साहेब कमी व्याज घ्यायला तयार आहेत म्हणलं. बसा बसा बस. बघा राणा भाऊजी, आम्ही म्हणलं होतं का नाही, पण आमच्यावर कोणी विश्वासच ठेवत नाही.
वर्षाचं नाही पण 4 महिन्याचं व्याज द्यावं लागेल तुम्हाला. टोटल बघा 41 लाख होईल. 20 तुम्ही आत्ता आणलेत, 20 मला महिन्यानी द्या. यापेक्षा जादा नुकसान मी नाही सोसणार. 20 जादा का द्यायचं? हे बघा नियम अटी मला पण माहिती आहेत. मी आधीच तुम्हाला सांगितलंय, बँका पण मुदती आधी कर्ज फेडले तर मोठीच्या मोठी रक्कम घेतात. माझ्याकडून हे फायनल आहे. ते पण नंदिता साहेब सांगालेत म्हणून. आता काय करायचं ते तुम्ही ठरवा. अहो, असं काय होत नसते. अहो चेक द्या की. हे घ्या चेक घ्या. आता उरलेले 20 लाख महिन्याभरात द्या आणि मगच जमिनीचा ताबा घ्या. नाही नाही, आम्हाला आमची जमीन आजच ताब्यात पाहिजे. नाही नाही, शक्य नाही. अहो आता काही विश्वास नाही भाई आमच्यावर. अहो आम्ही गॅरंटी देतो 20 लाखाची, पण हा जमीन मात्र आजच ताब्यात पाहिजे. तुम्ही गॅरंटी घेत असेल तर मग ठीक आहे. आतापासून तुमची जमीन तुम्हाला परत. तुमचे उरलेले पैसे महिने परत देतो. तुम्ही काय बी काळजी करू नका. अहो पण आता पण बिन नंतर न बघू जाऊ बाई. अहो जमीन मिळणं महत्वाचं होतं, ती मिळाली. ते ना ते जमिनीचं कागद. हो देतो की. राणा भाऊजी घ्या. घ्या. चला येतो. चला. चल. वहिनी एक नंबर काम केलं सा बघा तुम्ही. आयुष्यात विसरणार नाही मी. चला. अहो पण कुठून आणणार 20 लाख रुपये आणि तेही महिन्याभरात? अहो ते पुढचं पुढे बघू. वहिनी म्हणल्या तसं जमीन ताब्यात येणं महत्वाचं आहे. भय बाई, आपली काळी आई अशी दुसऱ्याकडे घाणवट पडल्या, हे तर सहनच होत नव्हतं आम्हासनी. आबा, आपली जमीन आपल्या ताब्यात आली बघा. आम्ही कोल्हापुरातच आहे. नाही नाही नाही, आबा तुम्ही तयार राहा. होय आपल्याला लगेच मळ्यात जायचंय बघा. होय होय आम्ही येतो लवकर. हा. राणा, हा राणा बोल की. बरकत कुठं आहेस? अरे हाय की गावात. आणि मळ्याचं काय झालं? मिळालं काय ताब्यात? मिळाला की. वाह, सच में क्या? होय आता कोल्हापुरात डायरेक्ट मळ्यात जातोय. तुम्ही तिकडे पोच काय? होय होय, मी लगेच पोचतो. तुम्ही जल्दी या. होय होय. कधी एकदाच मळ्यात जातोय असं झालंय बघा. चला जाऊया. चला. आता यो ठोकळा आयुष्यभर पुन्हा आमचंच ऐकणार. वहिनी हा? तुम्ही बी चला की. हे समजा तुमच्यामुळेच झाले. तुमची खुशी ती आमची खुशी बघा. चला. चला. बबलो, अरे कुठे गेला छत्री तारा? मैंदा ऊन लागायला लागले याड्या. सुटली. कुठं चाललंय रे? ए कुठे काय कुठे? चल, तुझं सगळं सामान गुंड आणि सटक इथनं. चल. मला आमच्या मालकाच्या ताब्यात आहे, माहित आहे ना तुला? ए तुझ्या मालकाच्या ताब्यात होता, आता तो माझ्या मालकाच्या ताब्यात आहे. तुझ्या मालकाच्या तोंडावर असं फेकून पैसे मारलेत माझ्या मालकानं. चल सटक. हा, रघु बोलतोय साहेब. ही म्हणते ती खरं आहे का? मला ताब्यात घेतला म्हणतंय. हा हो, बर बर, निघतो मी. चल लेक. चल. ए थांब, ते बोर्ड घेऊन जा. बोर्ड पहिला इथं घेऊन जा.
माझी आठवण राहू द्या. हा अरे आठवण काय आठवण आहे तुझी आठवण काय तुझी आठवण घालतो आता बंबातच ए, अरे हे काय करायलाय? अरे हिची लायकी दाखवून झाली त्याला बोर्डवर राखडून घ्या होणार रे. नाही साहेब राग नाही आनंद आहे म्हणा मला माझं घर परत मिळाले आनंदाने नाचते म्हणा पाहिजे तर हा. बरकत, तुझं घर काय र? का त्या काकासारखं तू बी हे नावावर करून घ्यायलायस? ये नाही वहिनी साहेब तशी नियत नाही माझी हे घर शेत जरी तुमचं असलं तरी ते मला माझं वाटतंय राणा इंग्रज पळून गेलं आणि आपलं राज्य परत आलं बघ बरकत, अरे कधी एकदाच मातीत उतरते असं झालंय बघ मला. ओय चल चल गोदकांनी काय सांगितले ध्यानात आहे ना हो? पूजा केल्याशिवाय जमिनीत पाय ठेवायचा नाही. अरे जे जे परत मिळाले त्याचा आदर करायचा मग पाऊल ठेवायचं. होय आबा. अहो ते काय गोदक काय नाही ना व, म्हणून विसरलो. आता तू काम केलं तुला भूक लागणार म्हणून स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या गोदाक्का. आबा आज मी बी काम करतो म्हणजे मला बी भूक लागते बघा. प्राणाला लहानपणापासून जमिनीची आवड आहे, तुला कधी बसून वाटायला लागली? हा? नवलच आहे. बरं चला पूजा करून घेऊ. हो चला. अंजली, घे पूजा करू. आबा या टायमाला वहिनीसनी पूजा करू दे. आवाज त्यांच्यामुळे आपली जमीन आपल्याला परत मिळाली. वहिनी तुम्ही पूजा करा. हो जाऊबाई तुम्हीच करा पूजा. राणा हे काय आहे माझं काय चुकलं माकलं असेल तर माफ कर आधी चूक पदरात घे ना तुझी नव्या जोमानं सेवा करायची ताकद दे आशीर्वाद दे यंदा कधी माझ्यापासून लांब जाऊ नको मी जे केलं ते नाईलाजानं केलं घरासाठी केलं तुझी जलंबर अशीच सेवा करत राहील. मला कधी अंतर देऊ नकोस. अहो उठा. तुम्ही काही काळजी करू नका. यापुढे आपला मया कायम आपलाच राहील. होय राणा उठ आता सावलीत जागा जरा उन्हाचा तडाखा लय पडलाय बघ घराजवळ जागा मस्तपैकी सरबत करतो मी वय बाई दगदगीनं कशाला कोरड पडले आमच्या. चला